हॅलो गाईज. मी दिसते का? आमचा 50 रुपयाचा प्लॅन होता, पण आम्हाला आता 500 रुपये भरायला लागले. पर पर्सन आम्ही 50 रुपयात जाणार होतो, सगळं खाऊन पिऊन सगळं होता. पण आता आम्ही 500 रुपये भरले. चल बघूया, आमच्या बरोबर एक मुन्नी चुकलेली आहे, भेटली आहे आम्हाला. तर बघूया आता. तिला घरी सोडायचा प्लॅन. आता आम्ही नाश्ता केलेला आहे. तिला विचारलं काय पाहिजे का, बट ती काय बोलली नाही. काय बोलली नाही, त्यामुळे आता बघूया. कॉफीला तिने हातभर केलेला तेव्हा कळाला मला. ती कॉफी कुठल्या केरळला कुठं भेटते? आसाम. चला भेटू डायरेक्ट पुढे. हाय गाईज, आलोत आम्ही पारेश्वरला. असंच लावतोय पब्लिक उतरते. ट्रेकिंग मेंबर्स. हाय. कॅमेरा. सब लोग आ जाओ, इधर आओ. आमचा ड्रायव्हर चड्डीवर आहे, इग्नोर करा चड्डी. आम्ही निघालेलो कितीला? 5 मिनिटं. 11:30 निघालेलो ना. 11:30 किती वाजले? आता 2 वाजले. काय माहिती कोण होतं आपला सांगणारा? मी हा. हाय, आम्ही आता पारेश्वर मंदिरच्या खालती पायथ्याशी पोचलो आहे आणि आम्ही पायी चालत आहे. पायी चालायला 15 ते 10-20 मिनिटं लागतात. आणि हा आमचा रेड टी शर्टवर आहे, तो ड्रायव्हर आहे. आणि आमच्या पुढं 2 मेंबर चाललेत. त्यांना काही लोकमध्ये यायचं नाहीये. त्यांची मुन्नी आम्हाला मुन्नी भेटलेली आहे. मुन्नीला घरी सोडायला चाललं. घरी ती बोलली पारेश्वर होती, तर हा बोललेली ती म्हणली पारेश्वर. One hour later. इकडे वरती मेंबर जमले. थकलात का? अजिबात नाही. पहिला मजा येते. थांब 10 मिनिटं अजून मजा येणार. काय मग मस्त. कसा वाटला पारेश्वर? एकदम भारी आहे. जमतंय ना? पावसात एकदा परत एकदा ये. पावसाळ्यात काही नाही वाटणार. गरम आहे. 35 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आम्ही का गोरे होतो चांगले. बघू शकता तुम्ही बघू शकता. डायरेक्ट लाईव्ह आहे. तुम्हाला गोरी दिसेल कारण की तिने मेकअप थापलाय. मेकअप जरा वाहून पावसाचा उभाच आहे सगळं. घोर आलेले तिकडं पाणी प्यायला आणि आपली माणसं पाणी काढायला जात आहेत गुरांसाठी. जाऊ ना. उतरायचं जमते का बघू. उतरू
नित्या भाऊ उतरतायत. हा चढायला येईल का तेवढं? शिडी आहे ना. या आहेत ना शिड्या चढतात ना. नित्या मोरे उतरतात पाणी काढण्यासाठी. गुरांसाठी धडपड करत आहे. गोर दाखव मागे. दाखवले आहे. पशुप्रेम. पशुप्रेमी सगळे. मुन्ना आमचे काय माहिती कुठे गेलेत. खाली दिसलीच नाही दिसले. इथेच बसले असतील. बघ नाही तर गेली असतील कुठे. उघड डिस्टर्ब नको आपल्यामुळं. काय कवर टाक. उभं राहायला जमतं तिकडं. मग काढण्यात आलं का आपल्याला वरचा काढायचा रे आपल्याला. इधर मैं उतर रहा है नीचे. हाय गाइस. डर लग रहा है. हाँ बहुत डर लग रहा है. मेरी फट रही है. मॅन वर्सेस वाइल्ड. जेब में माउंटेन ड्यू है. माउंटेन डिओ. डर के आगे जीते इसलिए नीचे उतर रहा है. पहुंच गया मैं. उतरलेला आहे लास्ट स्टेज आणि हा पोचलेला आहे खालती. अभी नहीं ऊपर कैसा आओ ये पता नहीं. पर उतर गे आणि हा काढणं घेतोय. चांगला पाणी दे रे. आता काही महिन्याने पाऊस पण पडू लागेल. हा काढण्याने पाणी वर काढतोय आपण गुरांसाठी. त्या बाल्टीवर खाली बाल्टी आहे बघ. खाली बाल्टी आहे. बाल्टी दे त्याला. मधून ठेव ना पितील ते. ते पुढायला आम्हाला जांभळ्याचं झाड दिसलेलं आहे आणि पोरा लगेच जांभळे काढायला निघालेत. जांभळे कोकणी पोरं. कोकणी पोरं. कोकणी पोरं. कसे आहेत जांभळे? कसे आहेत? गोड आहेत. एक नंबर भाऊ. बघितलं तुम्ही किती जांभळे आहेत. पूर्ण पिकलेलं झाड आहे आणि गुच्छा जांभळांचा. आणि पुढे खूप जांभळांचे झाड आहेत. असे आमचे गाईड सांगत आहेत. आणि खूपच गोड आहे. एक बघू शकता तुम्ही. येलो खाना आहे खाओ. दुसरे रस्ते नाही ना तो. काय कुठून रस्ता नाही ना याला. कोणाला? आहे तिकडून रस्ता ना. खूपच गोड आहेत. खूपच गोड आहे. बंद आणि खाली खूप पडलेली आहेत. द कॅमेरामॅन. आणि खूपच कठीण म्हणजे एवढं बोलण्यासाठी कठीण आहे. पण हाय पॅच छोटासा बट एकदम चढण आहे. मोठे ते गार पडले पुढे. जंगलातून रस्ता केलेला आहे. हरवलेले आहेत. तरी जरी वर येत असाल तर खालील गाईड घेऊन या खालून गावातून. कारण की रस्ता खूप. आमच्या गाईड पुढे आहेत या ठिकाणी. आपण वाट चुकू शकता तरी गाईड असलेलं बरंच. तसे आमची 2 माणसं चुकलेली आहेत गाईड नसल्यामुळे. पाठी राहिली, पाठी थांबली आणि मग हरवलेले आहेत. सध्या तरी आम्ही जेवढे आहेत 5 जण तेवढे चाललो आहे. त्यांना बघू नंतर. झॉम्बी खायला जंगलात राहिलेले आहेत. कोणतं नाही कोणतं. मस्त एकदम वातावरण झालेलं आहे. एकदम गार. तुम्हाला आवाज येत असेल काय. पुढे ग थांबा. हा चुना कडक आहे पूर्वीच्या काळातला. एकदम जुन्या काळातला. आमच्या गाईडनुसार त्यांनी सांगितलेलं आहे असं. बघा इकडे तुम्हाला डाग चुन्याचे डाग दिसत आहेत चुन्यासारखे. हे बघू शकता तुम्ही. हे चुन्याचे डाग आहेत. आणि
इथे लिहिलेलं आहे मंदिराकडे. मंदिराकडे आज जाण्याचा मार्ग इथे तुम्ही बघू शकता. ॲरो करून ठेवलेलं आहे कारण की बाकीचे जे ट्रेकर्स येत असतात जसे आमचे दोन हरवले माहितीसाठी त्यांच्या माहितीसाठी तिथं मागं लिहिलं. रस्त्याचा हा थोडासा मोठा आहे. वाटलेलं की छोटा आहे कारण की खालून आम्हाला सांगितलं की 10 मिनिटाचा रस्ता आहे. जवळजवळ जवळजवळ अर्धा तास पाऊण तास झालेला आहे. एवढा वर चढलो. नाही जायचं होते. महादेव महादेव. नंतरला आंघोळ केले नाही. कुठे हा इथे काय आहे? तिथे तुम्ही हे गाईडने आमच्या दाखवलेलं. ते दगडांमध्ये बघतात ना गणपती. हे बघा हे लोक आधीच आले. होय हो बघा आमची तर हरवलेली माकडं. आम्हाला सरप्राईज भेटलेलं आहे. कसं काय माहित नाही पण हे दोघं आम्हाला भेटलेले आहेत. आमची हरवलेली माकडं इथं दोन भेटलेली आहेत. आम्हाला वाटलं ते हरवले पण हे बघा आमची मुन्नी आम्हाला भेटलेली मुन्नी भेटली. वाट बघत. आणि हा मुन्ना इकडं. मुन्ना इथं. काय हो कुठं आला तुम्ही? आम्हाला दिसलंच नाही. मुन्ना मुन्ना वाट हरवलेला. आम्ही वाट हरवलं नाही, तुम्ही वाट हरवला. आम्ही तुझ्यासाठी 1 तास भर बसलेलो. आम्ही लय जांभळा खाल्ली. आपण आपली धमाल केली आणि यांची धमाल दगड बघायला भेटला का तुम्हाला? कुठं आम्हाला भेटली का? त्या रोडला होती आपण सोन्याची तूप नाही बोलत. आळू भेटले का आळू? आऊ भेटले. आम्ही करवंद खाल्ली. जांभळं. दोन्ही खाल्ली. दोन्ही खाल्ले आधी सांगितलेलं तुम्हाला करवंद नाही जांभळं. जांभळं आहे. तुम्ही असं उगाच ब्लॉग चुकीचा बनवून तर मित्रांनो आम्ही आता भेट दिलेली आहे मैपतगडाला आणि हे मंदिराला भेटलेले पारेश्वर मंदिराला पण भेट दिलेली आहे. तर आता आम्ही निरोप घेतो इकडून. चला मग जाऊया. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. भेटलो.